हॅलो हाय नमस्कार. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये. आज ना हे सगळं मी मटेरियल आहे ना लाडूसाठी घेतलं होतं. आणि सगळ्यात आधी ना मेथी दाणे घेतले, तर ते आहे ना पावशेर घेतले, गूळ पावशेर घेतला आणि अशी ना भाजून भुकटी करून घेतली आणि 2 तांबे पाण्यामध्ये ते असं गूळ वितळत ठेवलं. आणि त्याच्याने कसं होईल, ते मेथी ना कडू लागणार नाही आणि सगळे पोरं पण खातील. मग आहे ना ते गाळून घेतलं. आणि आता ते कसं त्याच्यामध्ये माती वगैरे काय काय वेळेस राहते त्याच्यामुळं. आणि मग ना ते मी आता भुकटी आहे ना ती रात्रभरासाठी त्याच्यामध्ये टाकून ठेवणार आहे. आणि त्याच्यानंतर आहे ना हलवून, पाणी जास्त दिसते पण मग ते नंतर कवरून देईल. आणि हे सगळं मटेरियल आहे ना आता मी घेतलं आहे सगळं, तर ते ना आता भाजायचं आहे. तर आता मी भाजून घेते आणि मग आहे ना दळायचं. आता मिक्सरचं भांडं बी घेऊन ठेवलं, सगळं मटेरियल घेतलं, अंजीर वगैरे, कारण टेस्टला चांगलं येईल. आणि मग ना ते सगळं भाजून दळून घेतलं आणि मग 1 लिटर तेल आणि 2 किलो गूळ असा अंदाज घेऊन तर ते सगळं वितळून घेतलं. आणि याचा फुल व्हिडिओ मी माझ्या मोठ्या ब्लॉगमध्ये नक्की टाकल. इथे ना सासूबाई बसल्या होत्या ते सगळं मिक्स करायला. आणि आता दोघी बी गुळाचा पाक जो आहे तो त्याच्यात टाकला आणि चांगलं मिक्स करून घेत आहे. आणि मी आहे ना दुकानात गिऱ्हाईक देण्यासाठी थांबली होती आणि त्या दोघींनी लाडू बांधले. आणि ना म्हटलं ते मला म्हणत होते खाऊन बघ कसे झाले. आणि हे अशा पद्धतीने लाडू पटकन बांधले पण जातात. आणि इथं आहे ना हे 5.5 किलोचे झाले होते. आणि याचं पूर्ण मटेरियल मी याच्यामध्ये सांगल आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण टाकल. आणि ही माऊ आहे ना पाक कशी बसली होती मांडीवर लाडू करण्यासाठी. आणि ही माझी माऊ. चला मी व्हिडिओ इथेच भेट